हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यूट्यूब की पाठशाला. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शॉर्ट्सबद्दल सांगणार आहे की शॉर्ट्स कसे बनवायचे, शॉर्ट्स दिवसातनं किती अपलोड करू शकतो, नंतर शॉर्ट्सवर आपण व्ह्यूज कसे वाढवू शकतो, शॉर्ट्सवर आपल्याला काय काय त्याच्यात आपण विषय टाकू शकतो. हे सगळ्या गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे, कारण मी जेवढं काही एक्सपिरियन्स केलेलं आहे या एका वर्षामध्ये ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर बेसिकली माझी सुरुवात जी मी केली, मी इनिशियली तर व्हिडिओज टाकले जास्ती, पण नंतर मी शॉर्ट्सवर शिफ्ट याच्यासाठी झाले की शॉर्ट्स लवकर ऑडियन्सपर्यंत जातात, लवकर तुम्हाला त्याच्यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स वाढतात. बेसिकली शॉर्ट्समुळे तुमचे सबस्क्रायबर्स खूप फास्ट वाढतात. सो आणि शॉर्ट्स हे यूट्यूब पोचवत नाही, ते आपोआप जातात. व्हिडिओजसाठी यूट्यूब नक्कीच प्रयत्न करतं, पण शॉर्ट्स हे लोकांपर्यंत पोचवणं इट्स नॉट द जॉब ऑफ यूट्यूब. सो शॉर्ट्स तुम्ही असे बनवा की म्हणजे जे काही तुमचं टॉपिक असेल, तुम्ही ज्याच्याशी रिलेटेड तुमचं यूट्यूब चॅनल असेल, जर त्याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला शॉर्ट्स बनवायचे असतील, तर तुमचा जर एखादा लाँग व्हिडिओ असेल तर त्याच्याशी रिलेटेड पहिले तुम्ही शॉर्ट बनवा, तो शॉर्ट व्हायरल होऊ द्या आणि मग त्याच्यात तुम्ही तुमच्या व्हिडिओला टॅग करा की याच्याशी रिलेटेड माझा मोठा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा. अदरवाईज जर तुमचं असं काही नसेल की मोठ्या व्हिडिओशी रिलेटेड तुम्ही तो शॉर्ट बनवला आहे, तर इट्स नॉट नेसेसरी की शॉर्ट फक्त मोठ्या व्हिडिओसाठीच बनवले जातात. शॉर्ट्स हे तुम्ही इन जनरल पण बनवू शकता, कुठल्याही टॉपिकवर बनवू शकता, जस्ट टू अर्न मोर सबस्क्रायबर्स ऑर टू जस्ट अर्न मोर व्ह्युअर्स. तुमचे व्ह्यूज वाढवण्यासाठी शॉर्ट्सचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर डेफिनेटलीच होतो. त्यामुळे मी पण इनिशियली जेव्हा शॉर्ट्स टाकत होते तेव्हा माझं चॅनल्सवर मी शॉर्ट्स माझे रात्री जास्ती जायचे याच्यासाठी की मी गुड नाईट मेसेजेसचे शॉर्ट्स भरपूर टाकायची. आणि मी पहिले कधी पण टाकायची, मला असं काही काळवेळ नव्हता, कारण तेवढं डोक्यात येत नव्हतं. देन एकदा मी 9-9:30च्या मध्ये माझा शॉर्ट टाकला, जो की माझा गुड नाईट मेसेजचा होता. आणि माझे जनरली सगळे गुड नाईट मेसेजेस मोस्टली श्रीकृष्णांवर राहायचे. जन्माष्टमी आहे म्हणून मी आज ॲक्च्युली हे शेअर करते आहे की माझे श्रीकृष्णांवर जे शॉर्ट्स राहायचे ते मी 9 ते 9:30च्या मध्ये टाकायची. आणि आपल्या इथे श्रीकृष्णांशी रिलेटेड जे काही शॉर्ट्स आहेत ते खूप जास्ती लवकर व्हायरल होतात, हे मला खूप लवकर लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यासाठी काय तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी लोकांना तुम्हाला एक चांगलं सांगता आलं पाहिजे की हां, लोकांपर्यंत काहीतरी चांगला मेसेज गेला पाहिजे. असं नाही आहे की तुम्ही श्रीकृष्णाशी रिलेटेड एक गाणं घेतलं, 2-3 फोटोज टाकले श्रीकृष्णांचे इकडून तिकडून उचलून, असं नाही. देअर शुड बी अ गुड मेसेज, जो मेसेज श्रीकृष्णांनी दिलेला आहे. जसं की त्यांनी गीतामध्ये जे काही सांगितलेलं आहे भगवद्गीतामध्ये, किंवा इवन श्रीकृष्णांशी रिलेटेड काही छोटे छोटे कोट्स असतात जे की खूप लोकांना इन्स्पायर करतील, किंवा लोकांना त्याच्यातून काहीतरी एक चांगलं बोध मिळेल, असे तुमचे कोट्स पाहिजे जे की डेफिनेटली लोक जास्ती लाईक करतात, डेफिनेटली लाईक करतात. नुसतं गाणं टाकलं, नुसते फोटो टाकून शॉर्ट्स व्हायरल होत नाहीत. म्हणजे ए आय तुम्ही यूज करून जर त्याला काही छान केलं तर दॅट इज अ डिफरंट थिंग. पण ते शॉर्ट्स आजकाल काही कामाचे नाही आहेत. पहिले चालून जात होतं की हां, ते व्हायरल होत होते हे, पण आजकाल त्या शॉर्ट्सला इतकं जास्त नाही आहे. सो इट्स बेटर की तुम्ही काहीतरी छान लिहा, किंवा तुम्हाला स्वतःचं काही लिहिण्याची आवड असेल, किंवा एखादी पोयम छोटंसं काहीतरी लिहा त्याच्यामध्ये आणि तो शॉर्ट टाका श्रीकृष्णांशी रिलेटेड. डेफिनेटली लोक त्याला लाईक करतीलच, हे मी माझ्याकडनं 101% सांगते. कारण तुम्ही जेव्हा माझं चॅनल बघाल, माझं जे ओरिजिनल चॅनल आहे त्याच्यावर यू विल फाइंड मॅक्झिमम श्रीकृष्णांशी रिलेटेड शॉर्ट्स, आणि लोकांना ते इतके आवडलेले आहे. आणि बेसिकली ते टायमिंग 9 ते 9:30 रात्री याच्यामध्ये जर तुम्ही तो शॉर्ट टाकला ना, तर तो 101% व्हायरल होणार. कारण कसं असतं माहिती आहे का, 9 ते 9:30 यामध्ये लोक साधारणतः, ज्यांना सवय असते की इकडे तिकडे गुड नाईट शॉर्ट्स पाठवायचे, ते लोक त्यावेळेत जनरली लोकांना शॉर्ट्स पाठवतात, आणि तेव्हा आपला शॉर्ट
जास्ती शेअर केला जातो, जास्ती व्हायरल होण्याचे चान्सेस असतात. सो म्हणजे श्रीकृष्ण किंवा भगवान शिवजी यांच्याशी रिलेटेड शॉर्ट्स हे 101% तुमचे होतातच व्हायरल. फक्त हे तुम्ही टायमिंग बघून घ्या, 9 ते 9:30. मॅक्स टू मॅक्स तुम्ही 9:30 पावणे 10च्या मध्ये टाका, तुमचं नक्की व्हायरल होणार शॉर्ट. आणि मेन म्हणजे तो शॉर्ट तुम्ही खूप छान पद्धतीने त्याचा थंबनेल द्या, खूप छान पद्धतीने त्याला प्रेझेंट करा, खूप छान पद्धतीने त्याच्यात काहीतरी असं छान सुंदर कोट लिहा, सुंदर मेसेज लिहा आणि एक प्रसन्न म्युझिक मागे द्या. जनरली मी फ्ल्यूटचं म्युझिक देते, कारण श्रीकृष्णांशी रिलेटेड असतं, तर मी म्युझिक देते श्रीकृष्णांशी रिलेटेड असल्यामुळे. शिवजींची जेव्हा मी शॉर्ट्स टाकते तेव्हा त्याच्यात मी शिवजींचं कुठलंही एखादं छोटंसं सॉन्ग घेते किंवा शिवजींशी रिलेटेड एखादं छोटंसं त्यांचं मेसेज असतो जो ओरली म्हटला जातो. इवन तुम्ही ओरलीसुद्धा म्हणू शकता. हां, जर तुमचं बोलण्यामध्ये तुमचं इतकी छान तुमच्यामध्ये जर ती कला असेल की तुम्ही खूप सुंदर बोलू शकता, खूप छान वक्तव्य करू शकत असाल, तर डेफिनेटली तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये ते टाका. दॅट विल बी मोर इफेक्टिव्ह. लोकांना ते नक्कीच आवडेल. प्लीज AI जनरेटेड व्हॉइसेस घेऊ नका, स्वतःचा ओरिजिनल व्हॉइस द्या, त्यांनी खूप फरक पडतो. आणि ते शॉर्ट व्हायरल व्हायला बिलकुल खरंच वेळ लागत नाही, कारण लोकांना ओरिजिनल गोष्टी आवडतात. आणि मी नक्कीच सजेस्ट करेन, मला माहिती नाही कोणाला हे कितपत पटेल, पण इनिशियली तुम्ही खूप असं रिस्ट्रिक्शन्स ठेवू नका. लेट द शॉर्ट गो व्हायरल. लोकांना तो शेअर करू द्या जास्तीत जास्त, कारण जोपर्यंत तुम्ही एक पर्टिक्युलर तुमच्या त्या अचीवमेंट्स तुम्ही अचीव करत नाही तोपर्यंत रिस्ट्रिक्शन्स घालू नका की तुम्ही रिमिक्सिंगला अलाव नाही करणार. और म्हणजे आय पर्सनली फील दिस की, कारण मी अजूनही इवन लोकांना रिस्ट्रिक्ट केलेलं नाही आहे की माझे शॉर्ट्स तुम्ही रिमिक्सिंगसाठी घेऊ नका. कारण काय आहे की काही काही गोष्टी अशा असतात की ज्या लोकांपर्यंत काही काही गोष्टी पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ज्याच्यातनं आपल्याला खूप चांगले काही मेसेजेस द्यायचे असतात, आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचे असतात, ते तुम्ही आरामात रिमिक्सिंगसाठी जाऊ द्या. चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्यांना बंधनं घालू नका, रिस्ट्रिक्शन्स घालू नका. एवढंच मी सांगेन शॉर्ट्स व्हायरल होण्यासाठी. देन सेकंडली मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला शॉर्ट व्हायरल करायचा असेल तुमचा एखादा, टायमिंग तर गरजेचं आहेच. आणि शॉर्ट्ससाठी बंधनं नाही आहेत यूट्यूबची की तुम्ही दिवसातनं एवढे शॉर्ट्स, तुम्ही कितीही शॉर्ट्स घालू शकता. फक्त मी एवढं एक सांगेन की तुम्ही एक शॉर्ट टाकल्यानंतर तुम्ही कमीत कमी त्याच्यामध्ये 1-2 तासाचं तरी अंतर राहू द्या. मी बरेच प्रयोग करून पाहिलेले आहेत त्याच्यावर की मी एक शॉर्ट टाकल्यानंतर जो तो माझा व्हायरल झाला, म्हणजे बऱ्याच वेळा माझं असं व्हायचं की तुमचा थंबनेल चांगला असेल आणि तुमचं आतमधलं कंटेंट जर खूप छान असेल ना, तर तुमचा पहिला शॉर्ट व्हायरल झाला, तर मला एकदम असा उत्साह यायचा की अरे माझा हा तर शॉर्ट व्हायरल झाला. मग माझं जर डोक्यात ऑलरेडी दुसरा तयार झाला असेल शॉर्टसाठी कंटेंट, तर मी ताबडतोब दुसराही शॉर्ट विदिन 15 मिनिट्स मी तो टाकून द्यायची. आणि मेनी टाईम्स मला त्याचे खूप चांगले रिझल्ट्स पण मिळाले की माझा दुसराही शॉर्ट तेवढाच व्हायरल होऊन जायचा. असं कितीतरी वेळा झालेलं आहे, पण समटाईम्स ते नाही व्हायचं. सो मी असं सजेस्ट करेन की तुम्ही एक शॉर्ट टाकल्यानंतर 2-3 तास तरी ॲटलिस्ट जाऊ द्या आणि मग नंतर दुसरा शॉर्ट टाका. तुम्ही दिवसातनं किती पण शॉर्ट टाकू शकता. शॉर्ट हॅव नो लिमिट्स. सो तुम्ही 1 टाका, 2 टाका, 10 टाका, 20 टाका, कितीही टाका, पण खूप चांगल्या कंटेंट्स घेऊन टाका. असं नाही की आता मला असं वाटतं ना मी टाकून देतो, इकडून तिकडून काहीतरी हे उचलतो आणि टाकून देतो, असं करू नका. जर तुम्ही जसं म्हणजे मी इनिशियली बऱ्याचशा गोष्टी इकडून तिकडून घ्यायची आणि ते शॉर्ट्स टाकायची. मी माझ्या बिझनेसशी रिलेटेड शॉर्ट्स कमी टाकले आहेत, पण बाकीचे शॉर्ट्स जास्ती टाकलेले आहेत, कारण माझं देवाशी रिलेटेड शॉर्ट्स जास्ती राहायचे. पण जर तुमचं काही स्पेसिफिक चॅनल एखाद्या स्पेसिफिक गोष्टीसाठी असेल, तर तुम्ही पहिले पूर्ण त्याचा व्यवस्थित विचार करा की कशा टाईपचे शॉर्ट्स मला बनवायचे आहेत आणि मग टाका. मेहनत घ्या आणि मेहनत घेऊन मग ते शॉर्ट्स बनवून टाका. नक्कीच व्हायरल होतील, कारण माहिती आहे तुम्हाला की यूट्यूब तुमची मेहनत बघतो की तुम्ही जेन्युनली त्या शॉर्टवर पण काहीतरी खूप विचार केलेला आहे किंवा मेहनत घेतलेली आहे. असे तुमचे डेफिनेटली जेव्हा तुमचं पूर्ण चॅनल जेव्हा यूट्यूब पूर्ण हे बघतं की यांचं काय काय आहे, कशा कशामुळे यांचे
गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत किंवा यांचे सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत, व्ह्यूज वाढलेले आहेत, जर त्यांना दिसलं की हां तुम्ही तुमच्याकडनं जेन्युइन काहीतरी बनवून टाकलेलं आहे त्याच्यात, तर यूट्यूब नक्कीच तुम्हाला सपोर्ट करतं. सो या माझ्या थोड्याशा टिप्स होत्या शॉर्ट्ससाठी की ज्या आय होप तुम्हा लोकांना नक्कीच हेल्पफुल राहतील. अजूनही मी अशा काही काही टिप्स देत राहील अधूनमधून आणि वेगवेगळ्या टॉपिक्सवर घेऊन मी तुम्हाला टिप्स देईल. तर जर तुम्हाला टिप्स आवडल्या असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट्स करा माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये. मी नक्की प्रयत्न करेन की तुमच्या सगळ्या कमेंट्सचं उत्तर देईल. आणि माझं चॅनल बघा ज्याच्यातून तुम्हाला जर नक्कीच काही लाभ झाला तर मलाही खरंच खूप आनंद होईल, कारण नवीन यूट्यूबर्ससाठी किंवा ज्यांना यूट्यूब ओपन करायचं आहे त्यांच्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न राहील की त्यांना खूप छान चांगली माहिती मिळावी की जी त्यांना हेल्पफुल राहील आणि त्यांचं चॅनल ग्रो करण्यासाठी त्यांना मदत मिळेल. तर माझी नक्कीच अशी इच्छा आहे की मी असे काही काही व्हिडिओज बनवावे आणि माझ्या एक्सपिरियन्सवरनं तुम्हाला ते मी शेअर करावे आणि त्याचा तुम्हाला उपयोग होईल अशी माझी इच्छा आहे. सो थँक्यू सो मच. आणि असेच व्हिडिओ बघा, माझे शॉर्ट्स बघा आणि माझं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.